प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज भोशी जिल्हा परिषद गटामध्ये आमचा प्रचार दौरा सुरू असतानाच एक अत्यंत दुर्दैवी घटना आमच्या कानावरती आली। ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा विमान अपघात झाला आणि या अपघातामध्ये त्यांचं दुर्दैवी असं निधन झालं। जेव्हा ही बातमी ऐकली, कानावरती जेव्हा बातमी आली तेव्हा मन एकदम सुन्न झालं। अंगावरती काटे अजूनही येतात की हा असा दिवस महाराष्ट्रासाठी यायला नको पाहिजे होता। आणि आज ही महाराष्ट्रासाठीच नाही तर देशासाठी हा तसा बघायला गेलं तर खूप दुर्दैवी दिवस आहे। पक्ष कोणताही असो, आज ते राष्ट्रवादीचे नेते होते, पण सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या मध्ये त्यांची एक मजबूत पकड होती। त्यांची कार्यपद्धती एवढी प्रेमळ आणि सुंदर होती की सर्वजण आज शॉकमध्ये, सर्वजण। ही अशी दुर्दैवी घटना कानावर आल्यानंतर आम्ही लगेच आदरणीय आमच्या आमदार भाऊंना, सुरेशभाऊ खाडे जे आहेत यांना कॉल केला। भाऊ, हे ऐकायला येतं, हे खरं आहे का? जरा भाऊ आम्हाला चेक करून सांगा। आणि भाऊनी आम्हाला एक 5-10 मिनिटांमध्ये फोन करून सांगितले की अशी खूप दुर्दैवी घटना आहे आणि आपली जी काय प्रचार यंत्रणा आहे ती थोडीशी थांबवा। आम्ही सुद्धा सर्व कार्यकर्ते प्रचार यंत्रणा आम्ही थांबवलेलीच होती, पण भाऊंचा सुद्धा आम्हाला तसा फोन आला। मला असं वाटतंय आपल्या माध्यमातून भोशी गावातच असले तर भोशी जिल्हा परिषद गटातल्या, मिरज मतदारसंघातल्या सर्वच गटातल्या लोकांना मी आवाहन करतो आता की आपण पुढचा आदेश येईपर्यंत किंवा या दुःखातून आपण जोपर्यंत सावरत नाही तोपर्यंत ही प्रचार यंत्रणा थांबवली पाहिजे। राजकारण येत राहील, राजकारण होत राहील, प्रचार हे होत राहील, पण असा एक लाडका नेता आपण आज गमावलेला आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं की आपण सगळी जी प्रचार यंत्रणा आहे, जी काही अनाउन्सिंगच्या गाड्या आहेत, त्या सगळ्या थांबवल्या पाहिजेत। आणि आम्ही तो डिसिजन घेतलेला आहे। आम्ही सगळ्यांना आत्ताच फोनवरती सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून सांगितलंय की जोपर्यंत पुढचं आम्ही सांगत नाही तोपर्यंत हे सगळ्या गोष्टी थांबवा। मला असं वाटतंय ही जी काही घटना घडलेली आहे, या घटनेमुळे पूर्ण महाराष्ट्र आज दिवसभर जेवणार नाही अशी अवस्था आम्हा सर्वांची आहे। जरी आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असलो, उमेदवार जरी असलो दादा, तर आपलं मन लागत नाहीये, आमचं मन लागत नाहीये कशामध्ये। त्याच्यामुळं मी सर्वांना विनंती करतो की आपापल्या परीनं जो की आपल्याला या आपल्या बारामतीत असेल नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी मी ग्रामदैवत असेल किंवा सर्वच जे काही दैवत आहेत आपले, या सर्वांच्याकडे मी प्रार्थना करेन की आमच्या या महाराष्ट्राला या दुःखातून सावरण्याचं बळ देवो। एवढीच या ठिकाणी सर्वांसाठी या ठिकाणी 2 शब्द बोलेन। आणि जो काय आपण प्रचार यंत्रणा आज आपण थांबूया एवढंच या ठिकाणी बोलेन। सर्वांना विनंती करतो की आपण शांत 2 मिनिटं आपण आदरणीय अजितदादांसाठी आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजलीचा 2 मिनिटं आपण शांततेत आपण अर्पण करूया।